नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि 5 इयर 2025 या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर OBC आणि SCBC विद्यार्थ्यांसाठी 6 महिन्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी एक्सटेन्शन भेटलेलं आहे. मग अदर कॅटेगरीसाठी कधी एक्सटेन्शन भेटू शकतं का? त्याच्यासाठी GR येईल का? त्या बाबतीतच इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे च्या व्हिडिओमध्ये. मी लास्ट टाईम पण तुम्हाला मी सांगितलेलं, की त्या बाबतीत लास्ट इयरला GR आला होता. सो यावेळी पण येण्याची शक्यता आहे. सो त्या बाबतीतच इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्याचीच पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत या चॅनल थ्रू येत राहतात. ओके. आता आपण जी अपडेट आली आहे त्यावरती डायरेक्टली आपण जाऊया. हा जी-आर आलेला आहे 2025 आणि 26चा जर आपण बघितलं अभियांत्रिक आणि वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता उमेदवारांना 2 महिन्याची मुदत देण्याबाबत. आता हा जी-आर पहिला आलेला होता 2 महिन्यासाठी. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 1 मध्ये रिसिप्ट टू ॲडमिशन घेतलेलं आहे, ओके. आणि कास्ट व्हॅलिडिटी आता त्यांनी व्हॅलिडिटी जी आहे ती दिली नाहीये कॉलेजेसमध्ये. तर कॉलेजेस आता डायरेक्टली तुम्हाला मेल वगैरे करायला चालू झालेलं आहे. काही विद्यार्थ्यांना मेल सुद्धा आलेले आहेत, की तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर तुम्ही कॅप राउंड 3 च्या अगोदर जर सबमिट नाही केली कॉलेजला, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. असे सुद्धा मेल्स कॉलेजेसने पाठवायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे, एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी स्टुडंट यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये. 6 महिन्याचं एक्सटेन्शन त्या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे. पण असे जे विद्यार्थी आहेत, जे की एस-सीमध्ये आहेत, एस-टीमध्ये आहेत, एन-टीमध्ये आहेत किंवा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे या 2 कॅटेगरी सोडल्या तर बाकी जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ते तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. त्या विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी कधीपर्यंत सबमिट करायची आहे कॉलेजेसमध्ये, त्याचा हा जी-आर आहे. हा जी-आर तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन मी. तो डाउनलोड करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकता आणि हा जी-आर दाखवायचा आहे. तुमचं एक्सटेन्शन जे काही ॲडमिशन कॅन्सल व्हायचं आहे, कॅन्सल होणार नाही. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजमध्ये हा फक्त जी-आर घेऊन जायचा आहे. ठीक आहे. पुढे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतच आहे. या जी-आरमध्ये लिहिलेलं आहे, की जे काही अनुसूचित जाती आहेत, विमुक्त जाती आहेत, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एस-सी असेल, एस-टी असेल, एन-टी असेल किंवा ई-डब्ल्यू-एस असेल, असे सर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्टवरती ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा कॅप राउंड 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेला आहे, त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी येण्यासाठी खूप टाईम लागत आहे. त्यांच्यासाठीच कधीपर्यंत तुम्ही देऊ शकता कॉलेजेसमध्ये कास्ट व्हॅलिडिटी याचीच अपडेट तुम्हाला यामध्ये मी देत आहे. जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून जाईल, की नक्की यामध्ये इन्फॉर्मेशन काय आलेली आहे. ओके. जे की 2 महिन्याच्या अगोदरच तुम्हाला आलेलं होतं. त्याचं नवीन अपडेट परत एकदा सांगत आहे मी, की 2 महिन्याऐवजी तुम्हाला 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. ही मोठी अपडेट आहे, जे की विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सीसाठी 6 महिन्याचा व्हॅलिडिटी टाईम दिलेला होता. तोच तुम्हाला सुद्धा दिलेला आहे. 6 महिन्याचा टायमिंग तुमच्याकडे आहे. ओरिजिनल जे काही तुमचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला कॉलेजला प्रोड्यूस करायचं आहे. देन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म म्हणजेच पुढे तुमचं कंटिन्यू राहणार आहे. जे विद्यार्थी 6 महिन्यानंतर सुद्धा ॲडमिशनसाठी तुम्हाला ते व्हॅलिडिटी जर तुम्ही दिली नाही, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की "सर, आम्हाला पण सुद्धा व्हॅलिडिटीसाठी टाईम भेटणार आहे का?" सो तेच तुम्हाला सांगत आहे. 6 महिन्याचा तुम्हाला टायमिंग भेटलेला आहे यामध्ये. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली जे काही कॉलेजला तुम्ही आता ॲडमिशनसाठी जाल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा जी-आर घेऊन जायचा आहे कॉलेजेसमध्ये आणि कॉलेजला सांगायचं आहे, की मॅडम किंवा सर हा 6 महिन्याचा कास्ट व्हॅलिडिटीसाठी हा जी-आर आलेला आहे. सो माझं ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करू नका. त्यासाठी हा जी-आर आहे. ते डेफिनिटली तुम्हाला सांगतील, की ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. बट 6 महिन्याच्या अगोदर जर तुम्ही सर्टिफिकेट दिली ओरिजिनल, तुमचं ॲडमिशन कंटिन्यू राहील. समजा तुम्ही नाही दिली, तर तुमचं ॲडमिशन हे
डायरेक्टली तिकडे रिजेक्ट होणार आहे. ओके. तेच यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे हायलाइट करून मी, की जे काही आहे 2 केवळ देण्यात 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे. पहिलं दिलं होतं, पण आता जर आपण बघितलं खूप विद्यार्थ्यांचं बघितलं आपण 2 महिन्याच्या नंतर सुद्धा खूप व्हॅलिडिटी येण्यासाठी खूप टाईम लागत आहे. त्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ ही तुम्हाला देण्यात आलेली आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की "सर आम्हाला पण मुदतवाढ भेटेल का?" तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे. त्या डेटमध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स ओरिजिनल असतील व्हॅलिडिटी अपलोड करा किंवा कॉलेजमध्ये सबमिट करा. तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होणार नाही. आणि जे विद्यार्थ्यांचा हा डाउट होता तोही आता यामध्ये क्लिअर केलेला आहे. लास्ट टाईम पण मी सांगितलेलं, टेन्शन घेऊ नका. जी-आर येईल. तो हा जी-आर आलेला आहे. आणि जे काही तुम्हाला काही डाउट असतील तर कमेंट सेक्शनला विचारू शकता तुम्ही. त्याचा आन्सर मी नक्की देईन. आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत असतो. आणि ही जी पी-डी-एफ आहे Telegram चॅनलला मी टाकून देईन. तिथून तुम्ही डाउनलोड करून स्वतःकडे ठेवू शकता, जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी. ओपनमध्ये स्टुडंट असतील, ओपन विद्यार्थ्यांना काही कॅटेगरीचे वगैरे काही डॉक्युमेंटची गरज नाहीये. त्यांना नॉर्मल डॉक्युमेंट प्रोसेस असते. त्याबाबत त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. ओके. थँक सो मच.